भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती गेले येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 23 ऑगस्ट 2024 शुक्रवार। परमेश्वर त्यांच्या शिष्याकडे डोळे उघडले। एक तो त्यांच्याबरोबर मेजावर बसला होता। त्याने भाकर घेतली आणि त्याने ते मोडले आणि त्यांना दिले। मग त्यांचे डोळे उघडले आणि ते त्याला ओळखले। लूक 24:30-31 वचन। येशूच्या वधनस्थळ पाहून शिष्य यरूशलेम ते एम्माऊसपर्यंत मेले। जरी परमेश्वर येशू त्यांचे बरोबर चालले आणि देवाचे वचन सांगितले, त्यांनी त्याला ओळखले नाही। त्याला एक अनोळखी मानले गेले। येशू त्यांच्याबरोबर आणि गेलामधील त्यांच्या गैराने भाकरी तोडली आणि त्यांना दिली। मग त्यांचे डोळे उघडले होते। जखमी झालेल्या हातात त्यांनी भाकरी पाहिली। प्रभू येशू त्यांना माहीत होत्या त्याला देवाचे मुलांना आज आपले डोळे उघडले जाऊ शकतात। परमेश्वर येशू तुमच्या पुढे उभे आहे। तो आपल्या अपराधाबद्दल जखमी झाला होता, वाकलेला तुझ्या पापासाठी दिले अपत्याचे शरीर म्हणून आपल्यासाठी गंडित करणे। तो तुझे आगेता रणागर आणि तो आपल्या सर्वांना क्षमा करतो आणि सबमिट करावं म्हणून तुम्ही शकता। आपले ज्ञान, आपले डोळे उघडले जाऊ शकते। प्रेषित पौल मोजला सर्व गोष्टी नुकसान म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येशूच्या ज्ञानाच्या उत्कृष्टता महाराज फिलिप्पीकर त्याने आपले डोळे उघडले पाहिजेत म्हणून त्याला प्रभूचे पुनरुत्थानाची शक्ती कळेल आणि त्यांची दुःखाचे शेवटी त्याला प्रभूला कळले। पण देवाचे रहस्याबद्दलही प्रकटीकरण देखील केले गेले। आमचे डोळे उघडले पाहिजे करून आपण परमेश्वर ओळखू शकू। या शास्त्र म्हणते, मी मध्ये पाहतो परंतु नंतर समोरासमोर आहे। आता मला माहिती आहे, मला माहीत आहे की मी देखील ओळखले जाईल। 1 कोरिन्थियर 13:12 वचन। प्रभू भारतीयाची लोकांचे डोळे उघडू शकतात। ते त्यांची निर्मात ओळखू शकतात आणि त्याने त्यांच्यासाठी जीवन दिले। ते त्यांचे आणि मूर्तिपूजा बाहेर येऊ शकतात आणि एक घरादेव ज्ञानमध्ये येतात। जेव्हा प्रभूने पद्मोस बेटावर प्रेषित योहानाचे आत्मिक दृष्टिकोन उघडले, तेव्हा तो आश्चर्यकारक स्वर्गीय दृष्टिकोन पाहू शकला आणि भविष्याबद्दल प्रकटीकरण प्राप्त करू शकला। तो स्वर्ग आणि अनंतकाल पाहू शकतो। ते किती आश्चर्यकारक दृष्टांत आहेत। जेव्हा त्या माणसाचे डोळे उघडले होते, तो होता एक अविश्वास संशयाबाबत एक ढळक विश्वास ठेवण्यात आले आणि त्याने माझा प्रभू आणि माझा देव। देवाची मुले, जेव्हा तुमचे डोळे उघडले जातात तेव्हा तुम्ही यापुढे अविश्वासू राहणार नाही। संशय, भय आणि अज्ञान तुमच्याकडून आणि तुमच्या अंतःकरणात आनंद आणि उत्साह आत्म्याने भरून जाईल। शपथ घेण्याबद्दल वचन। मला तुझ्या आज्ञा आवडतात म्हणून मी तुझ्या अद्भुत कृपेचे वर्णन करीन। स्तोत्र 19:27 वचन। दिवस वचन सकाळी स्तोत्र संबरसी 13वा अध्याय, संबरसी 14, संबरसी 1 कोरिन्थियर 6 अध्याय। धन्यवाद।